नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, संच मान्यता डेटा म्हणजे शालार्थ आय डीचा डेटा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राचा डेटा आता युवा विद्यार्थी असोसिएशनच्या हातात आहे. आणि मी पाहिलं, माझा त्या डेटावरती अभ्यास सुरू आहे. मी पाहिलं की शिक्षक भरती प्रक्रिया बंद असताना, पवित्र असतानाही बरेच लोक शिक्षक भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत, म्हणजे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत, त्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत. एवढंच नाही तर पवित्र पोर्टल 2017 आणि 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं निवड यादीत किंवा शिफारसी यादीत नव्हती, अशा लोकांना सुद्धा संस्थांनी जॉईनिंग दिलेले दिसत आहेत. आणि या संस्था नक्कीच हे काम संस्थाचं एकट्याच नसून संबंधित शिक्षण अधिकारी आणि आयुक्त कार्यालयातील सुद्धा एखादा मोठा मासा किंवा मंत्रालयातील सुद्धा एखादा मोठा मासा या स्कॅममध्ये सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या डेटावर लवकरच युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे अभ्यास करून हा सविस्तर डेटा नावानिशी जाहीर करण्याचा आमचा मानस आहे. आणि जर असा पर्याप्त नंबर सापडला, जर अशी पर्याप्त लोक सापडली, 100% युवा विद्यार्थी असोसिएशनकडून या लोकांवरती कोर्ट केस केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यासाठी 100% आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. कारण या जागा अशा रीतीने जर हे बळकावत राहिले, हे अधिकारी, मग तो अधिकारी मंत्रालयातला असो, मग तो अधिकारी शिक्षण आयुक्त कार्यालयातला असो, किंवा तो अधिकारी शिक्षण अधिकारी असो, BO असो, कोणी असो, एकालाही सोडण्यात येणार नाही. आपण एका मोठ्या स्कॅममध्ये हात घालत आहोत. आणि त्या मोठ्या स्कॅममध्ये हात घालत असताना महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांची या संघटने पाठीमागं एक भक्कम साथ असणे गरजेचं आहे. तर या डेटावरचा अभ्यास, एकदम सखोल अभ्यास करून तुमच्यासमोर मी लवकरच लाईव्ह इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या, म्हणजे जसं डिजिटल बोर्डच्या माध्यमातून संपर्क साधणार आहे. स्टे ट्यून. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि अशा माहिती किंवा अशा यादीतील नावं जर तुमच्या समोर असतील, तुमच्या माहितीत काही नावं असतील तर ते आम्हाला कळवा. 100% वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने, बॅकडोरने आलेल्या प्रत्येक शिक्षकाला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण पात्र TET, CTET आणि टेट पात्रधारकांना जॉब लावणे हा एकमेव संघटनेचा, हा एकमेव तुषारदादा देशमुखांचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाला सफल करण्यासाठी संघटना म्हणून, व्यक्ती म्हणून आम्ही कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, एवढी तुम्हाला खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.